लहान परिवर्तन करता येतो, मोठ्याचं परिवर्तन करता येत नाही. ज्ञानोबराय म्हणतात इथे मोठं परिवर्तन आहे अर्जुनाच्या मोहामध्ये भगवान श्रीकृष्ण. ती अमृताची ओतली प्रेमची पिऊनी मातली, अर्जुन मोहे गुंतली निघो नेणे. ज्ञानोबराय सांगतात भगवंत भगवंत म्हणजे काय? मूर्तिमंत अमृताचं रूप. आवडे हे रूप गोजिरे, मूर्तिमंत अमृताचं रूप. की प्रेमाची पिऊनी मातली, असं वाटतं जसं एखादा दारू पिऊन माणूस माजलेला असतो, तशाच पद्धतीने एखाद्या माणसाने प्रेम पिऊन माजावं, की प्रेमाची पिऊनी मातली. अर्जुन मोहे गुंतली निघो नेणे, अर्जुनाच्या मोहामध्ये गुंतलेली श्रीकृष्ण रूपी माऊली निघो नेणे, निघू वाटत नाही त्याला. आणि मग जेवढा अन्याय अर्जुनाने केलेला असतो, जेवढे शब्द अर्जुनाने वापरलेले असतात, ते सगळेचे सगळे शब्द सहन करत जातात. 5व्या अध्यायामध्ये सगळं असं सहन केलेलं आहे. आणि अर्जुनाला समजून सांगितलेलं आहे, अर्जुना काही चिंता करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि एक सिद्धांत अतिशय सुंदर मांडलेला आहे जीवनामध्ये. माणूस कोणाला म्हणतात, या जगामध्ये सुखी कोण आहे, याचं उत्तर या 5व्या अध्यायामध्ये दिले. खूप सुंदर उत्तर आहे. शक्नोती हैवय सोढुम प्राक शरीर विमोक्षणात काम क्रोधोद्भवम वेगम सयुक्त हा सुखी नरा. योगी कोण आहे आणि सुखी कोण आहेत, या दोघांचं उत्तर एकच आहे. आपल्या मराठीमध्ये एक शब्द आहे पहा, उबळ. उबळ कळते ना? उबळ दम्याची, खोकल्याची, वयोवृद्ध अवस्थेमध्ये ती एक उबळ येते. तर ती उबळ आली ना एकदा, तिला आवरता नाही येत. तसं तरुणपणामध्ये कामाची आणि क्रोधाची उबळ येते. उबळ फार शब्द सुंदर आहे. आणि ती एकदा का एखाद्या माणसामध्ये उबळ आली ना कामाची, क्रोधाची, चांगली चांगली माणसं आपला अधिकार विसरतात आणि कामाच्या आणि क्रोधाच्या आहारी जातात. काम आणि क्रोध याच्या आहारी जातात. काम क्रोधाच्या आहारी जर तुम्ही गेलात ना, भगवंताने लिहून ठेवलेले कधीही कल्याण होणार नाही. म्हातारपणामध्ये सहन करता येईल, ज्ञानोबराय म्हणतात त्याला किंमत नाही. शरीर कामातून गेलेलं आहे आणि मग तुम्ही साधूपणा दाखवतात, भगवंत या गोष्टीला कधीही मान्य करत नाही. प्राक शरीर विमोक्षणात, शरीर हातातून जायच्या अगोदर काम क्रोधोद्भवम वेगम, काम आणि क्रोध याच्यापासून उद्भवलेला जो वेग आहे, ह्या सोडून शक्नोती, जो कंट्रोल करू शकतो, जो नियंत्रित करू शकतो, सयुक्त तो योगी, ससुखी नरा. भगवान श्री ज्ञानोबरायांचं जीवन इथे असं परिपूर्ण असतं. सगळ्या गावच्या लोकांनी रागवावं. 8-9 वर्षाचं ज्ञानोबरायांचं वय. रागवणारे 80-90 वर्षाचे, 40-50 वर्षाचे महाधुरंधर बुद्धिमान पंडित, ज्यांचे हे सगळे श्लोक जे मी म्हणतो ना, ते लहानपणीच पाठ केलेले, त्याच्या अर्थाकडे पाठ असणारे. सगळं आनंदो ब्रह्मणो विद्वान न विवेती कुदर्शन, सगळं वेद पाठ, गीता पाठ, अर्थ नाहीच जीवनामध्ये. नाही कळलं? सगळं पाठ आहे, अर्थच जीवनामध्ये नाही, तर त्याला काय अर्थ आहे? ज्ञानी आहात आणि ज्ञानाचाच तुमचा वापर होत नाही, ज्ञान असण्याचा उपयोग काय? नपुंसक ज्ञान आहे ते. अर्थ कळाला तुम्हाला? 7-8 वर्षाचे ज्ञानोबराय. कधी कधी मला ह्या सगळ्या गोष्टीचा जर अभ्यास केला ना, त्याचं फार विशेष वाटतं. आमच्या पृथ्वीवर साधू संतांमध्ये देखणे साधू फार कमी असतात. ज्ञान चांगलं असतं, तपश्चर्या चांगल्या असते, पण ईश्वराने दिलेलं रूप एखाद्या साधूला प्राप्त होतं. त्यापैकी ज्ञानोबरायांचं जे रूप होतं ना, ते इतकं देखणं रूप होतं, त्याच्या प्रत्येक अवयवामध्ये सौंदर्य होतं. आणि ते टिपलेले नामदेव महाराजांनी. नामदेव महाराजांनी माऊली एक बरोबर राहायला असल्यामुळे ज्ञानोबरायांच्या सगळ्या हालचाली, बसण्या उठण्यापासून ते कसे ज्ञानोबराय बसायचे, हसायचे कसे, ते केस कसे असायचे, या सगळ्या गोष्टीचं वर्णन नामदेव महाराजांनी केलेलं आहे. मला तर असं म्हणायचं, नामदेव महाराजांचा जन्म म्हणजे ज्ञानोबरायांचं वर्णन करण्यासाठीच.
नामदेव महाराज वर्णन करतात, उगवला खांब कर्दळीचा गाभा. उगवला, ज्ञानोबराय गोरे होते, पण इतके गोरे नाही की त्या गोऱ्यापणाला नको वाटणारे. काही पण असं प्रमाणापेक्षा जास्त गोरे असतात आणि अवयव कुठलाच चांगला नसतो, उंट असतो ना, अशा पद्धती गोरे पण आहेत, पण नाक डोळे यांचा अजिबात एकमेकाचा संबंध राहत नाही. एक डोळा इकडे पाहिल, एक डोळा इकडे पाहिल. आता तुम्ही म्हणाल मला असं का आवडतं, हे तर वैशिष्ट्य आहे जीवनामध्ये. कर्दळीच्या आतल्या गाभाप्रमाणे ज्ञानोबरांचा रंग होतो गोरा. उगवला खांब कर्दळीचा गाभा, आतला गाभा, त्याप्रमाणे ज्ञानोबरांचा रंग होता. कुरळे केस, भव्य मस्तक, कमरासारखे डोळे आणि बांधा म्हणजे योगीराजांच्या बांधा येतो. असं शरीर कसं असलं पाहिजे असं ते ज्ञानोबरांचं रूप. घरात आईवडील नाही आणि हातामध्ये मधुकरीची भिक्षा घेऊन, फडक्यातली झोळी घेऊन ज्ञानोबराय आळंदीमध्ये फिरत असताना एकाही ज्ञानी लोकाला दया आली नाही. किती निष्ठुर लोक असतील, किती कठोर हृदयाचे असते. आणि जे काही घडलं असेल ते ज्ञानोबरांच्या वडिलांच्या जीवनामध्ये घडलेलं आहे. आणि एक लक्षात ठेवा, ज्या घरात ज्ञानोबराय जन्माला येतात त्यांच्या आई वडील चुकीचं वागतील असं स्वप्न सुद्धा पडू देऊ नका. अर्थ कळाला तुम्हाला? ज्ञान ज्याच्या घरामध्ये जन्माला येतं त्याचे आई वडील चुकीचे वागतील. महाराष्ट्रातल्या लोकांनी सगळ्यात विकृत केलेला इतिहास म्हणजे भगवान श्री ज्ञानोबरायांचा इतिहास. अतिशय विकृत केलेला इतिहास. खरा इतिहास असा आहे, आपेगावला राहणारे विठ्ठलपंत उच्च शिक्षण घेण्याकरता आपली मुलं मुंबईला जातात, कुणी अमेरिकेला जातं आजच्या काळामध्ये, कुणी ऑस्ट्रेलियाला जातं. तसं उच्च शिक्षण घेण्याकरता विठ्ठलपंत काशीला निघालेले होते, काशीला चालले होते. आणि त्या काळामध्ये सुख सुविधा नसल्यामुळे आळंदी ही रस्त्यात लागलेली आहे. आणि ब्राह्मण परिवारामध्ये विठ्ठलपंतांचा जन्म झाल्यामुळे मंदिरामध्ये त्यांचं वास्तव्य होतं सिद्धेश्वराचं. सिद्धेश्वर पंतांना मुलगी होती आणि हा मुलगा पाहिल्यानंतर त्यांचं मन बदललं. त्यांना असं वाटलं या मुलाला आपली मुलगी द्यायला पाहिजे. 700 वर्षापूर्वीचा प्रसंग आहे. बालविवाह त्या काळामध्ये होत होते. रुक्मिणी लहान होती. सिद्धेश्वर पंतांनी आपली मागणी त्यांच्या समोर टाकली की माझी अशी इच्छा आहे, तुम्ही आमच्या मुलीचं पाणी ग्रहण करावं. सिद्धेश्वर आणि मुलगी वगैरे पाहिल्यानंतर विठ्ठलपंतांनी सांगितलं शक्य आहे की मी तुमच्या मुलीशी लग्न करू शकेल, पण मी सध्या काशीला अभ्यासाकरता निघालेलो आहे. ते म्हणजे लग्न करून जा. ती काही अजून उपवर झालेली नाही, लहान आहेत, फक्त वैवाहिकतेची पूर्तता करा आणि मग तुम्ही शिकायला जा. हे शिकायला गेले. लग्न झाल्यानंतर मुलगी उपवर नसल्यामुळे ती लहान होती आणि शिकायला गेल्यानंतर आता ती विठ्ठल महाराजांची प्रतिभा महाराज काय सांगावं. साधे विठ्ठलपंत नव्हते त्या काळामध्ये. काशीला जाऊन शिकण्याची इच्छा असणारा किती प्रतिभावान असेल याचा अंदाज घ्या तुम्ही. सगळं शिक्षण झाल्यानंतर विठ्ठलपंतांच्या गुरुला असं वाटलं की आपला जो एवढा मोठा मठ आहे याला कोणी वारसच नाही. संन्यासीची सगळ्यात मोठी अवस्था हीच असते बरं का. जनसंपर्क मोठा असतो, व्यक्तिमत्व दांडगा असतं, पण ब्रह्मचर्य असल्यामुळं गादीवर कुणाला बसवावं मी तुला देईल, तो थोडासा अहंकारी निघाला असेल. आणि मंडलेश्वर करत असताना दुसऱ्यालाच मंडलेश्वरी उत्तराधिकार दिला आणि त्यांचं शरीर सुटलं. दोघांनी संन्याशांनी केस कोर्टात टाकले. अर्थ कळाला नाही अजून तुम्हाला. खानदानी संन्याशी माणसं, 60-70 कोटीची प्रॉपर्टी. दोन्ही शिष्यांनी त्या मठाचा मी खरा मालक आहे म्हणून कोर्टामध्ये केस टाकली. हे संन्यासी हिमालयात जाण्याच्या ऐवजी कोर्टात जायला लागले. काय भाग्य. आणि निर्णय करणारा लग्न झालेला न्यायाधीश आहे. हे संन्यासी
आणि निर्णय करणारा संन्यासाचं सगळं जग पाया पडतं. पण ह्या केसमुळं हे त्या जज पुढे उभं राहून बोलताय ते आमची प्रॉपर्टी म्हणून. आणि संसारिक माणूस निर्णय करतो की हे संन्याशांनो भांडणं करू नका. तुमच्यासारख्या लोकांना जर आम्ही निर्णय द्यायला लागलो, तुमच्यासारखे लोक जर कोर्टात यायला लागले, आम्ही काय संसारिक माणसांना सांगावं. इतका पैसा वाईट आहे मला. मग विठ्ठल पंतांच्या गुरूंना असं वाटलं की कोणाला द्यायची प्रॉपर्टी, कोणाला द्यायची. म्हणून गळ घातली विठ्ठल पंतांना की तुम्ही संन्यास घ्या.